today we are going to start the application of differential equation. We see the population growth and growth of a bacteria. याच्यामध्ये ग्रोथ आपल्याला लक्षात घ्यायचे. ग्रोथ म्हणजे काय? द नंबर ऑफ बॅक्टेरिया किंवा पॉप्युलेशन इन द कल्चर, आपण इन द टाउन म्हणा, इन द सिटी म्हणा, इन्क्रीजेस विथ द टाइम. काही ठराविक काळामध्ये त्यांच्यामध्ये जी वाढ होते त्याला आपण ग्रोथ म्हणतो. इज नोन ॲज ग्रोथ इन द नंबर ऑफ बॅक्टेरिया. लक्षात येते काय म्हणलं? ग्रोथ नथिंग बट द नंबर ऑफ बॅक्टेरिया म्हणा किंवा पॉप्युलेशन म्हणा, इन कल्चर म्हणा किंवा इन द सिटी म्हणा, टाउन म्हणा, इज इन्क्रीजेस विथ इन द टाइम. ठराविक वेळेत तो वाढ होत असेल तर त्याला काय म्हणायचं? ग्रोथ म्हणायचं. इज नोन ॲज ग्रोथ इन द नंबर ऑफ बॅक्टेरिया. आता हे बॅक्टेरियासाठीच आपण पाहिले म्हणून नंबर ऑफ बॅक्टेरिया. आता इथं आपण म्हणू पॉप्युलेशन साठीचा विचार करू. नाव द पॉप्युलेशन P increases at that time म्हणा, time t. Population increases at time t. Then the rate of change of P is proportional to the population present at that time. म्हणजे P is increasing population. P आपण म्हणजे increasing population त्याला आपण Y म्हणले, P म्हणले, at time t. Then the rate of change of P is proportional to द प्रेझेंट म्हणजे पॉप्युलेशन प्रेझेंट ॲट दॅट टाइम. म्हणजे याचा अर्थ काय होतो? इन सिम्बॉलिक फॉर्म dp अपॉन dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द p. हेन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइन आपण इग्नोर करणार आहे. त्याऐवजी आपण k टाइम्स p असं लिहिणार आहे. k इज अ पॉझिटिव्ह नंबर विच इज कॉन्स्टंट. त्याला आपण कॉन्स्टंट असं म्हणणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथं वापरायचं आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मचा वापर करायचा आहे. मग आता पी कडे येऊ द्या. मग 1 अपॉन पी इथं आलं डीपी. के कॉन्स्टंट आहे, के टाइम्स काय आलं? डीटी. आणि मग याच्यानंतर आपण काय करतो? ऑन इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू काय? विथ रिस्पेक्ट टू म्हणत नाही, फक्त ऑन इंटिग्रेटिंग वी गेट म्हणून. विथ रिस्पेक्ट टू असत तर ते दोन्ही बाजूला वेगवेगळे व्हेरिएबल, इथं पी व्हेरिएबल, इथं टी व्हेरिएबल आहे म्हणून विथ रिस्पेक्ट टू घेता येत नाही. मग ऑन इंटिग्रेशन 1 अपॉन पी डीपी की आउटसाइड इंटिग्रेशन डीटी. आणि मग हे झाल्यानंतर आपल्या इथं डाव्या बाजूला काय म्हणतो? लॉग ऑफ पी मिळतं इज इक्वल टू के टाइम्स टी प्लस सी. आता सी हा काय? इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा आपण विचार करतो. आता हे आपलं मूळचं समीकरण असतं. ठीक आहे. या समीकरणाचा वापर करून आपण ग्रोथ वगैरे ठरवू शकतो. आता याचा आपण आणखीन एका वेगळ्या भाषेमध्ये पुस्तकात दाखवलंय. इथं बेसला काय असतो? ई असतो. म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म जर वापरला तर पी इज इक्वल टू ई रेस टू के टी प्लस सी असं लिहिता येतं. आणि मग पी इज इक्वल टू ई रेस टू के टी आणि ई रेस टू सी. आता ई रेस टू सी ला आपण एक सम कॉन्स्टंट आपण गृहीत धरू आणि मग इथं कॅपिटल कॉन्स्टंट इथं C1 म्हणून वाटलं असतं. मग आता पुस्तकाप्रमाणे इथं C1 आलं तर इथं सी ई रेस टू के टी अशा एक्सपोनेन्शियल फॉर्म मधून देखील आपलं उत्तर काढता येतं. पण हा फॉर्म वापरणं याच्यापेक्षा सोपं कोणतंच नाही. आपण हा फॉर्म वापरणार आहे. पुस्तकात हा वापरलेला आहे परंतु आपल्याला हे सोपं करायचंय आणि म्हणून आपण हा वरचा फॉर्म वापरणार आहे. अतिशय सोपा फॉर्म आहे. प्रॉब्लेम सोडवताना आपण काय करायचं? आपल्याला याचा वापर करायचा आहे. ठीक आहे. नाव एक्झाम्पल द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन म्हणजे एखाद्या गावाचं इन्क्रीजिंग ॲट द रेट proportional to the population at that time. If the population increases from 40,000 to 60,000 in 40 years, किती वर्षात वाढलं? 40,000पासून ते 60,000पर्यंत 40 वर्षात वाढलं.
व्हॉट विल बी द पॉप्युलेशन अनदर 20 years. अनदर म्हणजे याच्यात आणखीन 20 मिळवायचे म्हणजे आणखी 60 वर्षानंतर पॉप्युलेशन किती होईल असा आपल्याला प्रश्न विचारलाय. आणि गिव्हन दॅट √3/2 इज 1.2247 असं दिलेलं आहे. आता याचं आपलं उत्तर लिहायचंय. ठीक आहे. आता पहा सोल्युशन. लेट P be the population at a time t. P be the population at time t. आता रेट ऑफ चेंज ऑफ increases P is proportional to the P itself. म्हणजे आपण इथं काय म्हणू, the rate of change of population is proportional to population present at time t. म्हणजे ऍट दॅट टाइम म्हणलं तरी चालतंय, ऍट अ टाइम टी म्हणलं तरी चालू शकते. ओके. आता याचं मिनिंग लिहायचं आपल्याला. इथं लिहायचं डीपी अपॉन dt is directly proportional to the p. Ignore the directly proportional sign. We write dp upon dt is equal to k times p by using variable separable form. 1 upon p dp is equal to k times dt. On integrating we get काय म्हण, इंटिग्रेशन 1 upon p dp is equal to k outside इंटिग्रेशन dt. ठीक आहे. आणि मग 1 upon p चे इंटिग्रेशन काय होतं, log of mod p is equal to k times t plus c. दिस इज आवर इक्वेशन 1. आता पुस्तकाप्रमाणे जाणार नाही, ही सोपी पद्धत मी वापरतो, अतिशय सोपी पद्धत आहे. ठीक आहे. आणि मग पा इनिशियली आधी आपल्याला सुरुवातीला काय जे मटेरियल दिले ते आपण पाहू. इनिशियली काय होतं रे आपलं, तर आपलं इनिशियली नेहमी टी काय असतं, 0 असतं. सुरुवातीला कालावधी 0 असतो. आणि मग त्यावेळेचं जे पॉप्युलेशन होतं पी, म्हणजे पी इनिशियली P0 म्हणून वापरू शकतो त्याला. त्याचं उत्तर काय म्हणता येईल, इनिशियली P0चं किंवा पीच म्हणून, तर त्याचं होतं 40,000 लोक. सुरुवातीला 40,000 लोक होते. ठीक आहे. आणि मग ह्या दोन्ही किमती आपण ह्या वरच्या समीकरणात ठेवायच्या. आणि मग पहा लॉग ऑफ 40,000 पीच्या ऐवजी 40,000 कालावधी होता, सुरुवातीचा कालावधी, म्हणजे ह्या दोन कॉन्स्टंट पैकी एका कॉन्स्टंटची आपल्याला किंमत मिळते. हा 0 होतो, फक्त सी राहतो. म्हणजेच लॉग ऑफ 40,000 ही कोणाची किंमत मिळते आपल्याला, सी ची किंमत मिळते. आणि ती किंमत परत एकदा ह्या इक्वेशन 1 मध्ये ऍट द प्लेस ऑफ सी या ठिकाणी नेऊन ठेवायचे. तर म्हणायचं सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1 वी गेट, आणि आफ्टर सबस्टिट्यूशन वी गेट काय म्हणते मग मला, तर लॉग ऑफ पी इज इक्वल टू KT टाइम्स लॉग ऑफ 40,000. ओके. आता ह्या लॉगला ह्या डाव्या बाजूला घ्या आणि लॉगची प्रॉपर्टी वापरा. आणि मग काय दिसेल आपल्या लॉगची प्रॉपर्टी वापरल्यानंतर बघा, लॉग ऑफ पी मायनस लॉग ऑफ 40,000 इज इक्वल टू KT. आता प्रॉपर्टी वापरल्यानंतर आपल्याला दिसन लॉग ऑफ इन मॉड P अपॉन 40,000. ओके. हे आपल्याला मिळाली, हे मिळालं आपल्या इक्वेशन नंबर 2. आता इथं आपल्याला एका कॉन्स्टंटची किंमत मिळाली की सी ची, ती आपण इथं ठेवली. आता नाव गिवन काय दिलं रे, अनदर गिवन, तर आपला कालावधी दिलाय आफ्टर 40 इयर्स मध्ये कालावधी दिलाय. ठीक आहे. तर आमचं पॉप्युलेशन किती झालं रे, तर 40,000 काय झालं
60,000पर्यंत गेलं. म्हणजे P1 आपल्याला मिळाला तो किती, P0 P1 असं म्हणलं तरी चालतं. तो मिळाला आपल्याला 60,000. ओके. आता ह्या दोन्ही किमती आपण इथं सबस्टिट्यूट करू इक्वेशन 2 मध्ये. मग लॉग ऑफ मला काय मिळेल पहा, 60,000 डिवाइड बाय 40,000. ओके. इज इक्वल टू कालावधी 40 आणि मिळालं के ची किंमत. मग आता इथे हे सगळे झिरो एकमेकांना काय गेट कॅन्सल. ठीक आहे. आणि मग आता 2 3 जा आणि 2 2 जा, म्हणजे आता मला मिळालं लॉग ऑफ 3.2 इज इक्वल टू 40k. ह्या 40 इकडे उद्या 1/40 इज इक्वल टू लॉग ऑफ 3/2 टाइम्स k. इथे मिळालं तुम्हाला के ची किंमत. ही जी के ची किंमत आहे ह्या इक्वेशन 2 मध्ये ऍट द प्लेस ऑफ के मध्ये नेऊन ठेवायचे. इथं म्हणायचं सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2 we get. After putting this value, what you see the equation, P upon log of P upon 40,000 is equal to 1/40 log of 3/2 times t. ही व्हॅल्यू कोणाची झाली, के ची व्हॅल्यू. के टी होतं तर टी तसा शिल्लक राहिला. दिस इज आवर इक्वेशन नंबर 3. आता हे 3 इक्वेशन आहे, पुस्तकात वेगळं दिलंय, मी सोप्या पद्धतीने चाललेलं आहे. ठीक आहे. आता इनिशियली फायनली पाहू. फायनली. ठीक आहे. आणि मग फायनली काय म्हणतात ना आपल्याला, FINALLY फायनली. मग आता फायनली काय दिलेलं आपल्याला बघा, अप टू अनदर 20 years. इथं म्हणले अनदर 20 years. याचा अर्थ काय, T इज इक्वल टू 40 + 20 म्हणजे झाला कालावधी तुमचा 60 years. ओके. मग आता हे फायनली आपल्याला तसं सांगता येऊ शकतं 60 years. आणि आता किती वर्षात याचं किती तुमचं पॉप्युलेशन वाढू शकतं ह्या किती वर्षात, पुढे आणखी 20 वर्षानंतर. मग आता तुम्हाला विचारलंय P2, त्याला म्हणायचं क्वेश्चन मार्क देऊन टाकता येईल. ठीक आहे. आणि मग आता ह्या दोन्ही किमती ठेवा. मग आता लॉग ऑफ P म्हणजेच त्याची किंमत आपल्याला माहित नाही, मग तसंच ठेवायचा. इथं आलं 40,000, इथं आलं 1/40 लॉग ऑफ 3/2 आणि टी ची किंमत जी आली ती किती आली, 60 आली. किती आली, 60. आता हा 60 ह्याच्या डोक्यावर घेतला तरी चालेल. म्हणजे लॉग ऑफ P/40,000 इज इक्वल टू 60/40 लॉग ऑफ 3/2. हा एकमेकांना गेला, परत इथं पण उत्तर 3/2 आलं. आता काय दिसेल, लॉग ऑफ P/40,000 इज इक्वल टू 3/2 टाइम्स लॉग ऑफ 3/2. याला याच्या डोक्यावर न्या. लॉग ऑफ काय आलं बघा, P/40,000 लॉग ऑफ 3/2 ओके. आणि मग दोन्हीकडचं लॉग एलिमिनेट करा. मग उत्तर आलं P/40,000 इज इक्वल टू 3/2 असं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आता याच्यातली दिलेली किंमत कोणती, वर्गमुळात 3/2 ची किंमत आपल्याला दिलेली आहे. मग आता ती किती दिले रे बघा. मग आता याचं रूपांतर आपण करून घेऊ. मग इकडे फक्त P ठेवू, 40,000 ला इकडे जाऊ द्या, आणि मग 3/2 रेस टू 1/2 आणि होल थिंग रेस टू काय करू आपण 3 करू, चालेल ना. आणि मग उत्तर काय येतं बघा, P × 40,000 याची किंमत दिलेली 1.2247 आणि त्याचं काढायचे, त्याचा घन काढावा लागेल. मग आता याचा घन साधारणपणे आपल्याला काढता येईल. आणि मग टोटल जे आन्सर आहे ते आपल्याला अशा स्वरूपात मिळू शकतं. साधारणपणे अंदाजे 73,482 असं उत्तर आपल्याला अंदाजे मिळू शकतं. हे आपल्याला चेक करायचे. याचा घन काढल्याशिवाय ते चेक करता येणार नाही. याला आपल्याला 3दा गुणावं लागेल.
हे गुणाकार आपल्याला लॉग टेबलच्या माध्यमातून करावं लागेल. हा लॉग टेबलच्या माध्यमातून गुणाकार केला तर आपल्याला सहजरित्या ते जमण्यासारखं आहे. हे कसं आलंय यासाठी तुम्हाला इथं क्वेश्चन मार्क दिलाय. आणि मग सगळ्यात शेवटी म्हणायचं हेन्स अनदर 20 years the population will be 73,482 इतकं अंदाजे काय असेल वाढू शकतं. विल बी म्हणायचं राहिलं म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येऊ शकतं. ठीक आहे. आपण मोबाईलच्या साहाय्याने उत्तर चेक करू. 1.2247 इंटू 1.2247 इंटू 1.2247 हा झाला त्याचा क्यूब. त्याला गुणिले आणखी किती 40,000 आहे 4. ओके म्हणजे किती आलं बघा 73,476. आपले उत्तर 82 आले म्हणजे जवळपास. आता हे लॉग टेबलच्या माध्यमातून काढल्यानंतर उत्तर येतं 82 म्हणजे आपलं उत्तर आणि त्याचं उत्तर जवळपास कसं येतं सारखंच येतं. म्हणून हे तुमच्या समोर प्रूफ करून दाखवलं. आता हे तुम्हाला लॉग टेबलच्या माध्यमातून दाखवायचे माझ्याकडे उपलब्ध नाही सध्या, नाही तर मी ते पण तुम्हाला दाखवलं असतं. परत एकदा आपण याची थोडक्यात आढावा घेऊ. आपण पी बी द पॉप्युलेशन ऍट टाइम टी. द रेट ऑफ चेंज ऑफ population is proportional to the population present at that time t. dp upon dt is directly proportional to the p. proportional चिन्ह घालवण्यासाठी आपण kp लिहिलं. व्हेरिएबल सेपरेबल वापरलं, इंटिग्रेशन केलं आणि मग छानसा एक इक्वेशन नंबर 1 तयार केलं. मग याच्यामध्ये आपण काय केलं, इनिशियल टाइम नेहमी 0 असतो. सुरुवातीचं पॉप्युलेशन तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवलं आणि मग लॉग ऑफ त्या किमती ठेवल्यानंतर आपल्याला सी ची किंमत मिळाली. ही किंमत आपण या ठिकाणी नेऊन ठेवली. येते लक्षात. आणि मग ही ठेवल्यानंतर आपले इक्वेशन ठेवल्यानंतर आपल्याला जे इक्वेशन थोडं सोडवल्यानंतर ही किंमत ठेवल्यानंतर थोडं सोडवलं आपण आणि सोडवल्यानंतर आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळालं. पहा इक्वेशन 2 मध्ये पी वरती गेलाय 40,000 खाली आलाय. मग ह्या इक्वेशन मध्ये आपण जी दुसरी दिलेली किंमत होती ते आपण यामध्ये 40 टाइम दिलाय. 60,000 पॉप्युलेशन दिलेलं आहे. ते दिल्यानंतर तुम्हाला के ची किंमत मिळाली. ही के ची किंमत ऍट द प्लेस ऑफ तुम्ही परत इक्वेशन नंबर 2 मध्ये नेऊन ठेवली. ओके. आणि मग इक्वेशन 2 मध्ये ठेवल्यानंतर आपलं इक्वेशन मिळालं 3. मग 3 मिळाल्यानंतर आपण फायनल चेक केलं. फायनली अनदर 20 इयर म्हणजे 60 इयर. आता दोघांपैकी नेहमी शेवटी एक गोष्ट दिलेली असते. एक तर तुम्हाला पॉप्युलेशन दिलं जाईल किंवा टाइम दिला जाईल. दोन्हीपैकी एक गोष्ट तुम्हाला दिली जाईल एक काढायला सांगते. आणि मग तुम्हाला इथं पॉप्युलेशन दिले, सॉरी टाइम दिलंय तर पॉप्युलेशन विचारलं. टाइम नुसार आपण किमती मांडत गेलो आणि मांडल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे उत्तर मिळत गेली. आता मिळाल्यानंतर हे 1/3/2 ची किंमत आपल्याला दिली होती. ही वर्गमुळात 3/2 ची किंमत दिली होती 1.2274. तर ती आपण या ठिकाणी लिहिली. त्याचा काय केला इथं घन केला. मी तुम्हाला कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. आता पुढचं एक्झाम्पल पाहू. ओके. इक्वेशन नंबर 2. बॅक्टेरिया इन्क्रीजेस ऍट द रेट प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ बॅक्टेरिया प्रेझेंट. म्हणजे बॅक्टेरियाचा रेट हा जो आहे हा कशा प्रोपोर्शनल आहे, नंबर ऑफ बॅक्टेरिया प्रेझेंट ऍट दॅट टाइम. इफ द ओरिजिनल नंबर एन, जे सुरुवातीला बॅक्टेरिया तुमचा एन आहे काय असेल ते त्यांनी अंकामध्ये न देता म्हणजे सॉरी अक्षरामध्ये दिलेलं एन डबल इन 3 hours. म्हणजे दर 3 तासाला तो काय होतं डबल होतं. फाइंड हाऊ मेनी hours द नंबर ऑफ बॅक्टेरिया विल बी 4n. मग आता तुम्हाला विचारलं टाइम, मग तुम्हाला दिला टाइम आणि पॉप्युलेशन विचारलं होतं. आता तुम्हाला टाइम विचारलेला आहे. ठीक आहे. ओके. मग आता हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. लेट एक्स बी द नंबर ऑफ बॅक्टेरिया ऍट टाइम टी. आता सिन्स आपल्याला दिलेलं काय, सिन्स द रेट ऑफ चेंज ऑफ बॅक्टेरिया, चेंज ऑफ एक्स
proportional to the number of bacteria present at that time. ओके, मग आता काय होईल, याचा आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन तयार करता येईल. डिफरन्शियल इक्वेशन सारख्याला आपल्याला लिहिता येईल आणि मग उत्तर काय बघा, आपल्याला इथे लिहावं लागेल dx अपॉन dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x. आणि मग dx अपॉन x इज इक्वल टू dt आपण काय लिहितोय तर k टाइम्स x. k हा कसा आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे विच इज कॉन्स्टंट. आणि मग व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म वापरला, लॉग ऑफ dx अपॉन x इज इक्वल टू k टाइम्स dt ऑन इंटिग्रेटिंग we get integration 1 upon x dx is equal to k outside dt. आणि मग उत्तर म्हणून log of in mod x is equal to k times t plus c. This is our equation 1. मग आता इनिशियली काय दिले त्याचा आपण विचार करू. ठीक आहे, इनिशियली काय दिलं रे मला, टाइम नेहमी काय असतो आमचा 0 असतो. आणि मग जो प्रेझेंट बॅक्टेरिया आहे तो किती दिलाय त्यांनी आपल्याला n दिलेला आहे. प्रेझेंट जो बॅक्टेरिया, नंबर ऑफ प्रेझेंट बॅक्टेरिया तो दिलाय n. आता त्या इक्वेशन मध्ये आपण ती किंमत ठेवू. मग लॉग ऑफ x च्या ऐवजी काय ठेवायचं तर n इज इक्वल टू k टाइम्स टाइम दिलाय 0 आणि झाली आपल्याला c ची किंमत. मग आता लॉग ऑफ n इज इक्वल टू काय आलं c. ही झाली तुमच्या c ची व्हॅल्यू. सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1 वी गेट. मग आता 1 मध्ये आपल्याला ठेवावं लागेल ही किंमत. आणि मग काय उत्तर इन 1 मध्ये ठेवल्यानंतर बघा, लॉग ऑफ x इज इक्वल टू k टाइम्स t प्लस लॉग n. मग हा जो मॉड मधला लॉग n आहे हा इकडे येऊ द्या डाव्या बाजूला. मग लॉग ऑफ x मायनस लॉग ऑफ n इज इक्वल टू kt. बरोबर का नाही. आणि मग लॉग ऑफ x अपॉन n इज इक्वल टू kt असं इथं लिहिता येईल. हे झालं आपलं समीकरण नंबर 2. ठीक आहे. नाव आता त्यांनी काय दिलेलं बघा, डबल होते किती वेळात 3 आवर्स मध्ये. म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला परत प्रेझेंट हे झालं डीपी अपॉन ओरिजिनल. आणि मग काय सांगितलं, डबल इन 3 आवर्स. म्हणजे टाइम तुम्हाला दिलाय 3 तास आणि डबल होतं. मग आता बघा, इन अ टाइम दिलाय 3 आवर्स मध्ये. नंबर ऑफ जो बॅक्टेरिया तो काय होता डबल म्हणजे मूळचा n होता, हा काय झाला आता मग आता 2n झाला. ह्या दोन्ही किमती इक्वेशन 2 मध्ये ठेवा. लॉग ऑफ 2n अपॉन n इज इक्वल टू k टाइम्स 3 टाइम्स k. आणि मग हा जो 3 हा याला इकडे आणा, हा n इथं गेट कॅन्सल होईल. म्हणजे 1 अपॉन 3 टाइम्स लॉग 2 इज इक्वल टू k. अशी आपल्याला k ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळेल. ती परत आपण समीकरण 2 मध्ये नेऊन ठेवायची. बघा, पहिले एक समीकरण मांडलं, तिथं आपण इनिशियली t0 घेतो, c ची किंमत मिळते, ती आपण समीकरण 1 मध्ये ठेवतो. मग आपल्याला समीकरण नंबर 2 मिळतं. मग त्याच्यातून आपण दिलेल्या 2 किमती असतात त्या ठेवतो. मग k ची किंमत मिळते, ती परत समीकरण 2 मध्ये नेऊन ठेवतो. मग आता मात्र आपल्याला फक्त 2च व्हेरिएबल राहिले, एक राहतो x आणि एक राहतो t. बघूया आता. मग आता इथं काय आलं, लॉग ऑफ x अपॉन n इज इक्वल टू 1 अपॉन 3 टाइम्स लॉग 2. आणि मग याला काय मल्टिप्लाय, आपला टाइम t हा आपल्याला मल्टिप्लाय आहे. दिस इज आवर इक्वेशन नंबर 3. आता फायनली काहीतरी दोन्हीपैकी एक तर हे दिलं असेल किंवा हे दिलं असेल. मग आता प्रश्नात परत जायचं आपल्याला. काय सांगितलंय बघा, हाऊ मेनी हावर्स विचारले म्हणजे टाइम विचारलाय. नंबर ऑफ बॅक्टेरिया विल बी 4n म्हणजे किती तासात तो चौपट होईल. मग आता टाइम विचारलाय. मग आता इथं म्हणा t इज इक्वल टू क्वेश्चन मार्क.
आणि मग एक्स दिलेला आहे तो किती होणार आहे, तो 4n एवढा घ्यायचा आहे आपल्याला. आणि मग ठेवा परत किमती ऍट द प्लेस ऑफ एक्स मध्ये ही किंमत ठेवायची. मग लॉग ऑफ 4n अपॉन n इज इक्वल टू 1/3 टाइम्स log 2 आणि इंटू किती आलं t. आणि मग आता इथं हा गेट कॅन्सल, इथं आलं लॉग ऑफ 4 इज इक्वल टू 1/3 टाइम्स log 2 आणि मग t. आता या 4चं रूपांतर आपल्याला करता येईल. कसं करता येईल बघा, log ऑफ 2⁻², इथं आपण t/3 लिहू, इथं लिहू log 2. ठीक आहे. आणि मग आता हा 2 पुढे घ्या प्रॉपर्टीनुसार, log 2 इज इक्वल टू t/3 log 2. आणि मग हा log 2 काय होईल, एकमेकांना गेट कॅन्सल. आणि मग इथं राहिलं 2 इज इक्वल टू t/3. आणि मग म्हणजे दिस इम्प्लाइज दॅट t इज इक्वल टू किती झालं 6 hours. किती आवर्स मध्ये होणार आहे ते 6 hours मध्ये काय होणार आहे डबल. मग इथं खाली म्हणायचं हेन्स दी नंबर ऑफ बॅक्टेरिया विल बी 4n इन 6 hours. कळलं. म्हणजे आपण काय काय केलं, इनिशियली काय गोष्टी दिलेल्या होत्या त्या एक समीकरण 1 मध्ये ठेवल्या, दोन्ही गोष्टी दिल्या होत्या समीकरण 2 मध्ये ठेवल्या. आणि मग तिसरं समीकरण तयार झाल्यानंतर दोन्हीपैकी एक गोष्ट आपल्याला दिली जाते आणि त्यानुसार आपल्याला अशा प्रकारचं उत्तर मिळते. तर टाइम काढला जात सांगितलं असतं किंवा नंबर ऑफ बॅक्टेरिया विचारला असतं, तुम्हाला दोन्हीपैकी एक प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. नाव वी सी द रेडिओ ऍक्टिव्ह डिके. वी नो दॅट द रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स. आता कोणकोणते रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आहेत त्याला आपण एलिमेंट म्हणू, लाईक रेडियम, सीसीएम एक्सेट्रा. दीज आर रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स. डी इंटिग्रेट विथ द टाइम. म्हणजे ते काय होतात, हळूहळू जसं जसं टाइम वाढत जातो ते काय होतात, कमी कमी होत जातात. दॅट मीन्स व्हॉट, द मास ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस विथ टाइम. म्हणजे मास काय होतं त्यांचं कमी कमी, वजन कमी कमी होत जातं. द रेट ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ द सच एलिमेंट ऑलवेज अ प्रोपोर्शनल टू द अमाऊंट प्रेझेंट. म्हणजे याचं देखील काय करता येतं आपल्याला, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल देखील सांगता येतं, फक्त थोडासा के घेताना थोडासा बदल आहे. आता इफ x is the amount of any material present at time t, then dx upon dt is equal to is directly proportional to वरच्यानुसार. म्हणजे रेट ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ सच एलिमेंट ऑलवेज प्रोपोर्शनल म्हणले का नाही. मग आता एक्स विथ द अमाऊंट ऑफ एनी मटेरियल प्रेझेंट ऍट अ टाइम टी, आणि मग डीएक्स अपॉन डी टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्स. पण हा एक्स जो आहे हा इंटिग्रेटिंग साइन आता इथं चिन्ह जाणार आहे आणि त्याऐवजी मायनस टाइम के एक्स येणार आहे. पण मात्र इथला के ऑलवेज कसा असणार आहे, पॉझिटिव्ह. ट्राय रिटर्न मायनस साइन हिअर. मग निगेटिव्ह साइन काय करतं, बिकॉज ऑफ वाय डिक्रीजेस. म्हणजे तुमचा जो मास आहे, मास याचा काय होतो, डिक्रीज होतो. मग इथं म्हणायचंय हेन्स द निगेटिव्ह साइन appears because x decreases as t increases. म्हणजे टाइम वाढला की पण हा सबस्टन्स काय होतोय, कमी कमी होत चाललाय. मग अशी कसं पॉप्युलेशन वाढत होतं, टाइम वाढला पॉप्युलेशन वाढायचं, पण इथं काय होतंय, टाइम वाढला का हा सबस्टन्स काय होतंय, कमी कमी होत जातंय. ठीक आहे. ओके. आणि मग परत एकदा तसंच सोडवायचंय, मग सोडवलं तसंच. मग डीएक्स अपॉन एक्स इज इक्वल टू मायनस के टाइम्स dt. आणि मग ऑन इंटिग्रेटिंग फक्त निगेटिव्ह चिन्ह आले, ऑन इंटिग्रेटिंग वी गेट. आणि मग इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स डीएक्स इज इक्वल टू मायनस के टाइम्स dt. इथं आलं लॉग ऑफ
एक्स इज इक्वल टू मायनस के टाइम्स टी प्लस सी. परत एकदा आपण याला समीकरण नंबर 1 काय म्हणणार आहोत. ठीक आहे. आणि मग इनिशियली वगैरे वगैरे आपलं चेक करून सी ची किंमत मिळते. नंतर आपल्या दोन किंमत दिलेल्या असतात. मग आपण के ची किंमत काढतो. मग ती त्या समीकरणात ठेवतो आणि मग दोघांपैकी एखादी किंमत दिलेली असते त्यानुसार हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवता येऊ शकतो. याच्यानंतर आपल्याला पाहता येईल हाफ लाईफ पिरियड म्हणजे नेमकं काय. आता हे पण आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल. एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस के टी प्लस सी आणि मग एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस के टी ई रेस टू सी. ई रेस टू सी चे C1 म्हणून आपण इथं सीच्या ऐवजी आपल्या इथं रिप्लेस करताय. एक्स इज इक्वल टू काय कॅपिटल सी ई रेस टू मायनस के टी. दिस वन इज अनदर वे टू फाइंड द सोल्युशन वेअर सी इज इक्वल टू ई रेस टू सी. आता पहिल्या सीचा तपास नाही म्हणून त्याचा आपल्याला काय विचारात घेता येणार घ्यायची काही गरज नाही. ओके. ती किती येईल काय येईल काय गरज नाही. आता पहा आता हाफ लाईफ पिरियड पाहिजे. आता आपलं काय पाहिजे याच्यातच आहे हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ म्हणजे याच्यात पण काय होतं सबस्टंट काय होतो आपलं टायमिंगच्या नुसार अर्धाने कमी होतो. ठीक आहे. आणि मग तो ठराविक ठरला असतो. मग इथं लिहायचंय हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ पिरियड ऑफ अ रेडिओ radioactive substance is defined as the time it takes for half the amount किंवा मास अर्ध मास होतो त्याला लागणारा टाइम ऑफ दी सबस्टन्स टू डिसइंटिग्रेट. तो सबस्टन्स डिसइंटिग्रेट म्हणजे कमी होण्यास जेवढा वेळ लागतो त्याला काय म्हणायचं हाफ लाईफ पिरियड असं म्हणायचं. ओके. नाउ एक्झाम्पल बिस्माथ हॅज हाफ लाईफ पिरियड 5 days. बिस्माथ नावाचा एक असा डिजनरेट होणारा एक सबस्टन्स आहे. जसं सीसीएम होतं रेडियम होतं तसं हा एक डिजनरेट होणारा सबस्टन्स आहे. आपण कापूर फार काळ डबीत ठेवल्यानंतर आपण काही दिवसांनी दिसतच नाही मग जातो कुठं तर असा तो डिजनरेट होतो. अ सॅम्पल ओरिजिनली हॅज मास 800 mg म्हणजे 800 mg. फाइंड द मास ऑफ रिमेनिंग 30 days. 30 दिवसानंतर त्या मासची काय अवस्था असेल किती मास शिल्लक राहिलेला असेल ते आपल्या ह्या प्रॉब्लेमने सांगितलेलं आहे. काढून दाखवा. इथं सोल्युशन लिहू आपण. लेट एक्स बी द मास ऑफ बिस्माथ प्रेझेंट ऍट टाइम टी. ठीक आहे. मग आता हे पण कसं डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. हेन्स किंवा देन म्हणा देन dx अपॉन dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x. मग आता dx अपॉन dt इज इक्वल टू मायनस टाइम्स kx. कंसात k इज पॉझिटिव्ह नंबर. ओके. मग आता dx अपॉन व्हेरिएबल सेपरेबल मायनस k टाइम्स dt on integration we get after integration 1 upon x dx. सगळं तसंच करायचं आहे आपल्याला जसं आपण ग्रोथ मध्ये पाहिलं होतं फक्त इथं चिन्ह निगेटिव्ह आहे. इथं उतरालं लॉग ऑफ x इज इक्वल टू मायनस k टाइम्स टी प्लस सी. दिस इज आवर इक्वेशन 1. मग आता इनिशियली कोणकोणत्या गोष्टी दिल्या त्या पाहिजेत आपल्याला. मग पहा इनिशियली कोण काय काय दिलेलं आहे आपल्याला बघा जरा. मग आता टाइम किती दिलाय टाइम नेहमी इनिशियली किती असतो 0 असतो. ठीक आहे. इनिशियली टाइम किती असतो नेहमी 0 असतो.
त्यावेळेस आपल्या सबस्टन्सचं जे मास होतं ते किती होतं 800 mg होतं, बरोबर की नाही. ह्या दोन्ही किमती ह्या समीकरणात ठेवा. मग इथं आलं लॉग ऑफ 800 इज इक्वल टू मायनस के टाइम्स 0 प्लस सी. आणि मग इथं तुम्हाला लॉग ऑफ 800 ही जी आहे ती सी ची किंमत आपल्याला मिळाली. ही सी किंमत कुठे ठेवायची इक्वेशन 1 मध्ये. लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस के टाइम्स टी प्लस लॉग ऑफ 800. ओके. आणि मग हा लॉग इकडे येऊ द्या डाव्या बाजूला. आणि मग आपल्याला थोडंसं फार याच्यामध्ये चेंज करता येईल, छानसा फॉर्म्युला तयार करता येईल. मग लॉग ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ 800 इज इक्वल टू मायनस के टी. इथं लॉग ऑफ एक्स अपॉन 800 इज इक्वल टू मायनस के टी. आणि याला आता राजरोसपणे समीकरण नंबर काय म्हणा 2 म्हणा. आता गिवन नाव टी किती रे 5 days. त्यावेळेस हाफ लाईफ पिरियड आहे. हा कसा आहे विच इज व्हॉट हाफ लाईफ पिरियड. किती दिवसाचा आहे अर्धा होतो प्रत्येक 5 दिवसानंतर. हाय त्याच्या अर्धा. मग आता मला सांगा आपलं मास किती राहिला असेल 5 दिवसानंतर. तो राहिला 400 mg. दिलेला आहे का पुस्तकात नाही, पण हे हाफ लाईफ पिरियड मुळे काय म्हणता येईल आपल्याला डायरेक्ट 400 mg राहिलेला आहे ते आपल्याला कळालं. ओके. आता काय करायचं आपल्याला पहा. आता ह्या दोन्ही किमती ह्या इक्वेशन 2 मध्ये ठेवायच्यात. आता लॉग ऑफ वरती किती आलं मग 400, खाली आलं 800 इज इक्वल टू मायनस 5k. इथं 2 शून्य गेले, 4 1 4 4 2 8. म्हणजे आता लॉग ऑफ काय आलं रे 1/2 इज इक्वल टू मायनस 5 टाइम्स के. याला इकडे घ्या मायनस 1 किंवा के जागेवर राहिले मायनस के 1/5 लॉग ऑफ 1/2 इज इक्वल टू मायनस के. मग आता मायनस के ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळाली. ती इथं इक्वेशन 2 मध्ये मायनस के च्या ऐवजी ठेवून द्या. मग सबस्टिट्यूट ठीक आहे ना इक्वेशन 2 मध्ये ठेवायचे आपल्याला ते. मग सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2 वी गेट. आणि मग काय म्हणणार मला तर लॉग ऑफ एक्स अपॉन 800. आता मायनस के घालवायचा आहे टोटल. म्हणजे उत्तर आलं 1/5 लॉग ऑफ 1/2 टाइम्स टी. याली मायनस के ची किंमत. याला समीकरण नंबर आपण 3 म्हणू. आता फायनली काय रे आपल्याला टाइम दिलाय 30 days. आणि तुम्हाला विचारलं एक्स किती म्हणजे मास ऑफ सबस्टंट किती ते काढायचे. चला ठेवून द्या आता किंमत. लॉग ऑफ एक्स अपॉन 800 इज इक्वल टू 1/5 लॉग ऑफ 1/2. इथं आलं 30 days. टाइम 30 days दिलता. आता ह्या 5 ने याला भाग जाऊ शकतो. इथं डायरेक्ट 6 चा भाग गेला म्हणजे उत्तर 6 लॉग ऑफ 1/2. तर लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स अपॉन 800. हा इथं डोक्यावर जाऊ द्या. लॉग ऑफ एक्स अपॉन 800 इज इक्वल टू लॉग ऑफ 1/2 ओके. मग आता पहा लॉग इलिमिनेट करा. मग एक्स इज इक्वल एक्स अपॉन 800 इज इक्वल टू 1/2 म्हणजे आता बघा किती होईल. एक्स इज इक्वल टू 800 डिवाइड बाय 2चा दुसरा घात 4, तिसरा 8, चौथा 16, पाचवा 32, सहावा 64. ओके. मग आता 8 ने दोघांना भाग जाऊ शकतो. 8 8 64, 8 डायरेक्ट 100. 8 ने याला भाग द्या. इथं आता 4 चा जाऊ शकतो. 4 1 4, 4 25 100. ठीक आहे. 4 2 8 आणि 4 25 100. 2 याला भाग द्या. साधारणपणे 12.5 mg एवढा शिल्लक राहील. आणि मग शेवटी आपलं उत्तर लिहायचंय द मास आफ्टर 30 days विल बी किती असेल रे तर 12.5 mg. अजून 5 दिवसांनी किती असेल तर 6.25. त्याच्यानंतर अजून 5 दिवसांनी म्हणजे 35 दिवसांनी विचारलं 6.25 आलं असतं. जर 40 दिवसांनी विचारलं असतं तर किती आलं असतं 3. काय आलं असतं 12.75 काहीतरी 1275 असं नियर अबाउट आलं असतं. म्हणजे 3 पॉईंट समथिंग आलं असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्या पिरियडचा आपला वापर करता येतो. ठीक आहे.